मुंबईत झालेले सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून काढणार? मुंबई उच्च न्यायालयाचा खडा सवाल. न्यायालयात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सुनावणी. महायुतीकडून ओबीसींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. राज्यात ओबीसींच्या समस्यांच्या निवारणासाठी उपसमितीची स्थापना. छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीपासून दूर. मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ अनुपस्थित. महायुतीच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नेते भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. मुंबईच्या 2 पोलीस स्थानकात आंदोलकांवर गुन्हे. मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया. मुंबईतील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी. समाजातून विरोध सुरू झाल्यानं जरांगे खवळले. तुम्ही समाजासाठी काय केलं? जरांगेंचा मराठा विरोधकांना टोला. ईद ए मिलादच्या दिवशी सुट्टी द्या. काँग्रेस नेत्याची राज्य सरकारकडे मागणी. मुंबईत उपचार घेण्यास जरांगेंचा नकार. जरांगेंवर पुढील उपचार संभाजीनगरमधील रुग्णालयात. फडणवीसांनी भलं केलं, हीच अनेकांची पोटदुखी. सदाभाऊ खोत यांनी हाणला टोला. आझाद मैदानातील आंदोलन आटोपताच मीम्सचा महापूर. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शेलकी टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ. भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला. राजकारणात टीका सहन करावी लागते. टीका झाली पण मी विचलित झालो नाही. मराठा आरक्षणाच्या GR नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. रशियाचं तेल आणखी स्वस्त झालं. रशियाचे तेल बॅरल मागे सुमारे $4 कमी होणार. अमेरिकन आयात शुल्काच्या संकटात भारतासाठी नवी संधी. ओबीसींनी आंदोलन करू नये अशी विनंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. नाशकात कुत्र्याला फरफटत नेलं. कुत्रा भुंकल्यानं आरोपीची चिडचिड. कुत्र्याला मारहाण करून दुचाकीला बांधून खेचलं. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली. माणगाव बस स्थानक ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा. मुलीच्या राजकारणाला कंटाळून बापाकडून हकालपट्टी. तेलंगणाच्या राजकारणात नवी घडामोड. राज्याला 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज. लालबागच्या राजाच्या दरबारात भेदभाव कशाला? लालबागच्या राजाच्या दर्शनाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. अफगाणिस्तानच्या भूकंपात आणखी 200 ठार. मंगळवारी अफगाणिस्तानात पुन्हा भूकंप. 5 वर्षांपासून उमर खालिद तुरुंगातच. 5 वर्षांनंतरही न्यायालयाकडून उमरला जामीन नाहीच. यमुनेचा जलस्तर वाढल्यानं दिल्लीत पाणी शिरलं. लोक गळापर्यंतच्या पाण्यात बुडाले. दिल्ली यमुनेकाठच्या घरांच्या छताला पाणी लागलं. सोलापुरात प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. विषबाधेमुळे 170 जणांची तब्येत बिघडली. कोयना धरण परिसरात पाऊस वाढला. धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडले. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर सुटका होणार. सर्वोच्च न्यायालयाकडून गवळीला जामीन मंजूर.